तुम्ही आज माजी आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी आलात. काय तुमची मागणी, काय भूमिका? वाणी साहेब, पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार करते. आमदार साहेबांच्या निवासस्थानी येण्याचं एकच कारण की आता बारो तांबे जिल्हा परिषद गटाचे खरं तर आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि आम्ही बारो तांबे या गटामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून गेले 5-6 वर्षे आम्ही तुम्हीही बघताय फिरत आहोत. म्हणून अतुलदादा यांच्याकडे आम्ही आमच्या तिकिटाची मागणी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहील. तुमचा पक्ष शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची इच्छुक आहे? हो. काय अतुल शेटने संधी दिली तो विजयाचा स्कोप 100%? नक्की. काय ताई, तुम्ही काय सांगाल? नाही, नमस्कार वाणी साहेब. आज आम्ही नारायणगाव या ठिकाणी अतुलदादा बेनके यांच्या निवासस्थानी सुनीताताई बोराडे यांचं तिकीट मागण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहे. त्याचबरोबर येणाऱ्या संधीमध्ये अतुलदादा नक्कीच याचा विचार करतील आणि विजयाचा गुलाल नक्कीच बारो तांबे गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उधळल्याशिवाय राहणार नाही. सुनीताताई बोराडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घ्यावं? जरूर इच्छेने त्यांना घेण्याची अशी सगळ्यांचीच आज शक्ती प्रदर्शन या ठिकाणी झालेलं आहे. आज प्रत्येक भागातील असणारा कार्यकर्ता तळामळाशी निगडीत असलेला माणूस या सुनीताताईंसाठी काम करत आहे. सुनीताताई बोराडे हे गेल्या 4 ते 5 वर्षापासून आपल्या असणाऱ्या पश्चिम भागामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये काम करत आहेत आणि त्यांना संधी मिळावी ही सर्वांच्या मध्ये आज इथं जाहीर झालेली आहे. देवराम लांडे व त्यांचं कुटुंब शिवसेनेमध्ये गेलेलं आहे, म्हणजे देवराम लांडे तर प्रामुख्याने शिवसेनेमध्ये गेलेले आहेच, ते सुद्धा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आहेत, तुमच्या काय भावना? नाही, आता प्रत्येकाची भावना आणि प्रत्येकाची इच्छा हे तर आपण कोणाला थांबवू शकत नाही. प्रत्येकाचीच इच्छा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यावं, पण तळागाळामध्ये जाऊन काम करण्यासाठी, जनतेला न्याय देण्यासाठी जे काम आज सुनीताताईंनी 4 वर्षामध्ये केले ते अद्यापही त्या पुढे चालू ठेवतील. त्यासाठी सुनीताताई बोराडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये संधी द्यावी अशी सगळ्या आमच्या महिला भगिनींच्या वतीने अशी पक्षाकडे विनंती आहे. म्हणजे माई लांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊ नये? नाही, आता तो पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे. कार्यकर्ता म्हणून काय मागणी? कार्यकर्ते म्हणून आता त्यांनी प्रत्येक वेळेस पक्ष बदलण्याचा निर्णय केलेला आहे. याच्या आधी त्या शिवसेनेमध्ये त्यांचे सासरे होते, त्यांच्यावर आपण काही बोलू शकत नाही. त्यांची इच्छा त्याच्यामध्ये असेल तर ते पक्षश्रेष्ठी ठरवतील पुढे काय. कार्यकर्ता म्हणून तुमची भावना, सूचना, मागणी, विनंती? नाही, कार्यकर्ते म्हणून पक्षश्रेष्ठीचं जरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जरी असले तरी तो निर्णय आम्हाला पक्षामध्ये कोणाला घ्यायचं की नाही घ्यायचं हा अजूनपर्यंत आमच्यापर्यंत निर्णय पक्ष नेतृत्व घेईल. हो, सुनीताताईंना उमेदवारी द्या असं म्हणता, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं लागेल. हो, यावं लागेल. आता देवराम लांडे सुद्धा इच्छुक आहे, हो. म्हणजे त्यांना घेण्यास विरोध नाही, असं पक्षश्रेष्ठी ठरवल्याशिवाय आम्ही सांगू शकत नाही. पक्षाचा निर्णय आहे तो. अतुलदादा बेनके हे यांच्या माध्यमातून पुढील पक्षाचा निर्णय घेऊन प्रत्येक तळागाळाच्या माणसाचा निर्णय घेऊनच सुनीताताईंना पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घ्यावं, देवराम लांडेंना पण घ्यावं आणि उमेदवारी सुनीताताई बोराडेंना द्यावी. नक्कीच सुनीताताई बोराडेंना उमेदवारी द्यावी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.